ए सपने, आज काही तर चांगलं गोडाधोडाचं कर बघ, नाहीतर जयला सांग का त्याच्या दुकानात कंदी पेढे आण, संध्या वस्तीला वाट बनाव. नाहीतर एक काम कर, मंडप घाल आणि मटणाचं जेवण संध्याला खायला घाल. भया मम्मी पण काय झालंय काय? भया काय लॉटरी बिटरी लागली का काय? तसंच समज सपने. त्याने वेळच्या घरच्यांचा असा बंदोबस्त करून आले की नाही का ती नाक घासत माझ्या समोर येईल. चांगलीच नांगी ठिसले बघ तिची. पण मम्मी म्हणजे नक्की काय केलंय तुम्ही? त्याने वेळेतनं आपलं घर तोडलं ना, तेव्हा तिच्यापासून तिचं घरच हिसकावून घेतलंय मी. तिच्या त्या दणकट भोळसट आईला खुळ्यात काढलं आणि तिचं घर मी माझ्या नावावर करून घेतलं. चित्रकार कसं आहे चित्रकार? त्याने बेट माझ्या सत्याला माझ्यापासून दूर केलं, तेव्हा मी पण काय केलं, मी बी तिला तिच्या घरापासून दूर केलं. आता फिर अख्ख्या साताऱ्यात भीक मागत. माया अगं काय केलंस हे? मंजूच्या द्वेषापायी एवढी निर्दयी बनलीस की त्यांचं राहतं घर अडपलं. अगं दुश्मन पण आपल्या दुश्मनाशी असं वागत नाही. एवढी कशी कठोर वागली आहेस तू? बोलले बोलले चित्रकार. ओ चित्रकार, मी जी काय केलं कारण ती बरोबर केलंय. तुम्हाला फक्त मी दिसते, त्या नेबरच्या चुका नाही दिसत. तिनं आपल्या लेकाला आपल्यापासून वेगळं केलं आणि एवढंच नाही तर ही घर पण समजा तोडलं. या सगळ्याला तू कारणीभूत आहेस माया, मंजू नाही. पावलो पावली त्या मंजूचा अपमान केला, तिच्या जीवावर उठलीस आणि एवढं सगळं करूनही तुझं मन भरलं नाही तर आता या तराला गेलीस तू. मी जर ठरायला गेले नसते की नाही तर त्या नेबेटनं ही घर भिसकावून घेतलं असतं. आणि मग आपण आलो असतो रस्त्यावर आणि ही होईल ना म्हणून मी सत्ताच आधी डाव साधला बघा. हे बघ माया, तुझ्यासारख्या बाईशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. तुझ्यासारखी कारस्थानी बाई ज्या घरात असेल ना ते घर कधीच सुखाने नांदणार नाही. त्यामुळे मी आता ठरवलंय की आता या घरात एक क्षणही राहायचं नाही. तुम्ही या घरात राहणार नसाल तर मी बी नाही राहणार. हा जावा जावा, ज्याला कुठे जायचं तिकडे जावा. तरी सवे जा बॅग भर आपल्या. पप्पा थांबा, मी बी येतो तुमच्या बरोबर. आणि मम्मी, मी तुला कधी डायरेक्ट बोललो नाही, पण तुझ्या ह्या स्वभावाला मी बी हैराण झालोय. आणि तुला अजून एक गोष्ट सांगू का? सत्यादादाशिवाय ही घरच अपूर्ण आहे. पप्पा मी येतो तुमच्या बरोबर. ठीक आहे. ए तुमच्या समजाची काय डुसकी फिरलेत का? तुमच्यासाठी ही घर वाचवलं मी आणि तुम्ही सोडून चाललाय व्हय?
आई आई हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आहे ना. अहो, मी तुमचा मुलगाच आहे. आणि हे बघा, तुमचं हक्काचं घर मी तुम्हाला परत मिळवून देणार म्हणजे देणारच. हे शब्द आहे सत्याचा. आणि जोपर्यंत मी आहे नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही. तुम्ही चला आपल्या घरी. बलमा, वाघमारेंच्या आईंचं सामान लवकरात लवकर आपल्या घरी शिफ्ट कर. हा, चला आई. ठीक आहे, जावा. ज्याला जायचं त्यानं जावा. मला काही फरक पडत नाही. मी राहते एकटी ह्या घरात. सपने, तू कुठं राहणार आहेस ना ते ठरव. आणि तुला जर मम्मी बरोबर राहायचं असेल ना तर मला कायमच इसर. सपने, तुला तर ठावच आहे. तू कुठं राहणार आहे ती? मम्मी साहेब, ते माझं लग्न झालं होतं ना, तेव्हा नानांनी आणि आईने सांगितलं होतं बघा का नवऱ्याची सावली बनूनच राहायला हवं म्हणून. मी जयदेशिवाय नाही राहू शकणार. जावा. तुम्हाला समजायला जायचंय ना, जावा. तुम्ही जरी कुणी नसले का नाही तरी माझी कवी माझ्या संगत राहील. मला काही गरज नाही कुणाची. कवे, इथेच राहणार आहेस? सवे, आता तू माझी बी बॅग भरून आणली आहेस तर येते मी बी. आणि मम्मी, तुम्ही आतापर्यंत माझ्याकडून लई चुका करून घेतल्या, पण मी परत तीच चूक आता नाही करणार. पप्पा, माफ करा मला. सवे, तू बी माफ कर मला. आणि तू माझी बॅग भरून आणली आहेस ना, चल येते मी बी. मम्मी, तुम्ही तरी एकट्या काय करणार आहे? चला की तुम्ही बी. ये सपने, तुझा नाकाचा शेंडा तुला चालती वाय घरात. काय गरज नाही मला कुणाची. मी राहते एकटी इथं. काही नडत नाही माझं. मी बी बघते की तुम्हाला कोण पोचतंय ते. ती सत्याने वेळ त्यांचं राहायचं, वांधायचं स्वतःच. निघाले त्याच्याकडे थोबाडवर करून. माया, जे काय असेल ना ते आम्ही बघून घेऊ. पण आता या पुढं या घरची पायरी आम्ही कुणीच चढणार नाही, एवढं नक्की. जय द्या, जा बॅग भर तुझी. चला पप्पा. राहा आता एकटी या घरात. चला. जावा जावा, चालते बाहेर करतो समजे. राहते मी एकटे इथं. काय गरज आहे मला कुणाची.
मिश्रीवाली बाई, आता आपलं काही खरं नाही. कोणी नसतं कोणाचं केलेलं कर्म भोगायचं. हे रत्ने थांब. रत्ने रत्ने ऐक की, मला एवढी भूक लागली आहे, एवढी भूक लागली आहे. मी मेल्यानंतर माझ्या पिंडाला मीच येऊन टोचे मारण्यापेक्षा मला आता काहीतरी खायला दे. तुला म्हणलं होतं रत्ने, सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. हळूहळू खा, हळूहळू खा. गप्पन खायचं. बघा, माझ्या डोक्याची वाट लावू नका. आधीच माझं डोकं चालणं झालंय. रत्ने, पैसे किती आहेत? पैसे पहिल्यांदा पैसे बघून मला रडायला येते. एवढे दिवस हसू येत होत. किती आहेत? हा बघा, एक तर परवाच होईल, नाहीतर मग दोन्ही पैकी एक. प्रवास हा नको. प्रवास करून काय करणार? रिकाम्या पोटी प्रवास होईल का? बरं, प्रवास करून जायचं कुठं? आपल्याला थारा ना काय ना मंजिलला काय राही. एक काम करू, आपण खाऊ काहीतरी. हा चल जाऊया. चला. फोन वाजतोय. हॅलो, हा पुष्पा काके. अगं बाई, जरा जोरात बोल. रस्त्याला हाय ग, गाड्यांचा लय आवाज आहे. काय म्हणली? काय? काका ना चुकतंय दादा, असं म्हणायची सवय. काका गेला. कोण काका? माझा काका हेमंत काका गेला. हेमंत काका गेला. काके, कुणाचा फोन आहे? पुष्पा काकीचा. ही वय पुष्पा. काय 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 काय? हेमंत काका गेलं. काके, मी येते, तू काळजी करू नका. हेमंत काका गेलं. काका, असं कसा गेला रे तू? मी आता मला तुझ्याकडे जेवा लागत. येते येते. काका गेलाय आणि तुम्ही नाचताय. रत्ने, काका गेल्याचं दुःख फक्त तुला आहे, पण तुझा काका गेल्यानंतर तुला काय देऊन गेलाय तुला माहित नाही. काय घेऊन गेलाय? अगं, तुझा काका गेला म्हणल्यावर पुष्पा काकी एकटी असणार. पुष्पा काकी जर का एकटी असेल तर तिची प्रॉपर्टी हिला एकटीला मिळेल की नाही? आणि जर का ह्या एकटीवर आपण जर का प्रेम केलं, जिव्हाळा लावला, तिला व्यवस्थित बोललो, तर तिची प्रॉपर्टी कुणाला येणार? हसायचं हसायचं. तुम्हाला काय लाज लज्जा शरम? सॉरी. सॉरी काय सॉरी? काय वाटतं की नाही तुम्हाला? सॉरी. तुम्ही अजून बी कसं माझ्या मनातलं वळखता? माझी विचारवाणी बाई. रस्त्यावर हाय काय कळतं का नाही तुम्हाला? पण तुला सांगू, तू खरंच दुसऱ्या वेलांटीची नीच आहे. काय बी पटत. तुला माहिती, आता जाऊ आपण पुष्पा काकीकडे. तू तुझ्या काट्याला धार कर, कारण पुष्पा काकीचा काट्यानं काटा काढायचा आहे. चला. काका, काका, पुष्पा काकी, आले मी. तुम्ही मला जे बोललात ते ठीक आहे, पण माझ्या आईबद्दल बोललेलं मी खपवून घेणार नाही. आई मी गरीब घरातली, पण नात्यांच्या बाबतीत तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. तुमच्यासारखी स्वार्थी आणि भ्रष्टाचारी नाही मी. आणि राहिला प्रश्न माझ्या आईचा. माझ्या आईशी तुमची तुलना होऊच शकत नाही, कारण स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाला मिळालेली संधी हिसकावून घेणारी आई कुठं, आणि मुलीच्या भल्यासाठी दुःखाचा डोंगर डोक्यावर पेलणारी आई कुठं. वाघमारे, तुम्हाला आठवतंय लग्नानंतर मी तुमच्याकडे वचन घेतलं होतं, ही जर परत अशी वागली तर आपण या घरात राहायचं नाही. आणि आता ती वेळ आल्या वाघमारे, आता या घरात मला अजिबात राहायचं नाही आहे.
अहो ज्या घरात माझ्या बायकोला मान सन्मान मिळत नाही त्या घरात का राहू मी? माया, सत्य आता तुझ्याशी जे काय वागतोय ना त्याला तूच जबाबदार आहेस. आपला मुलगा आपलं तोंड बघायला तयार नाही हे कळल्यावर एखादी बाई आत्मचिंतन करेल, पण तुझा अहंकार अडवा येतोय ना. हे बघ माया, अजून ही वेळ गेलेली नाहीये. सुधर, नाहीतर एकदा वेळ निघून गेली ना तर पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही तुझ्याकडं. पप्पा, शैद्या, वहिनी, सवी कवी, तुम्ही सगळेच इकडे कसं काय आलाय? नाही म्हणजे बॅगा घेऊन का आलाय? सत्या, माया मंजूच्या बाबतीत जे काही वागले ते सगळं कळलंय आम्हाला. तिच्या त्या दणकट भोळसट आईला खुळ्यात काढलं आणि तिचं घर मी माझ्या नावावर करून घेतलं. आणि अशा या कारस्थानी बाईच्या घरात आम्हाला अजिबात राहायचं नाहीये. ज्या घरात माझ्या लेकाची आणि सुनेची किंमत केली जात नाही तिथं मी थांबू शकत नाही. आणि म्हणूनच आलोय. आणि हो, मायामुळं तुम्हाला जो काही त्रास सहन करावा लागला त्याबद्दल मायाच्या वतीनं मी माफी मागतो तुमची. काका, अहो तुम्हाला माफी मागायची काहीच गरज नाही. आज माझी इच्छा पूर्ण झाली. सगळं घर एकत्र यावं असं वाटत होतं मला, ते आलं. आता कसं आमचं घर अगदी भरल्यासारखं वाटत. होय होय मंजू वहिनी, आम्हाला पण तसंच वाटतंय बघा. इतके दिवस तर नव्हतं वाटत. मंजू वहिनींचा तर रागायचं ना तुला. आता सवय कळलं ना मला, राहू दे आता. असं कसं कळलं? मंजू वहिनींची माफी माग. कवे, काही गरज नाही. तुला तुझी चूक कळली ना, बस झालं. बर चला चला. मामी, अहो झाला का नाश्ता? सगळ्यांना भूका लागल्या तिथं. सत्या, तात्यासाहेब असं वागतील असं कधी वाटलं नव्हतं रे. होय बाप्पा, खरं तर मला बी वाटलं नव्हतं. पण वाघमाऱ्यांनी माझे डोळे उघडले. पप्पा, तुम्हाला सांगतो, जे मोठमोठ्या पोलीस ऑफिसरना जमलं नाही ना ते वाघमारेंनी करून दाखवलंय. स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या तात्याला पकडले वाघमारेंनी. खरंय सत्या, मंजू जेवढी समंजस सून आहे ना त्यापेक्षा धाडसी पोलीस आहे. मंजू, खरंच तुझा खूप अभिमान वाटतो. तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. फक्त सत्याचाच नाही तर साताऱ्यातल्या प्रत्येक तरुणाचा जीव वाचवलायस तू. सत्य दादा, मंजू वहिनी, जमलं तर मला माफ करा. मम्मींच्या नादाला लागून मी खरंच तुमच्या सोबत खूपच वाईट वागलीये बघा. मी बी मम्मींनी काय काय भरवलं होतं त्यामुळं मी बी वागत होते तसंच. अहो ठीक आहे, आता जे झालं ते विसरून जा. आपलं अख्खं कुटुंब एकत्र आहे.
हेच मला लय भारी वाटते. मी कधीच विसरून गेले बाकीचं सगळं. फक्त आता परत अशी चूक करू नका एवढंच. नाही नाही, कधीच नाही करणार. अरे वा, सगळे जमलेत. नमस्कार. नमस्कार. या या या. अरे बसा बसा बसा. नमस्कार सत्यजितराव. नमस्कार. मंजू कशी आहेस? मी बरी आहे सर. कसं आहे ना केलं मौर्य सर, तुम्ही पण आलात? अगं हो, कालच जॉईन केलं. अगं काय आहे, तू एवढी मोठी जी कामगिरी केली आहेस ना, त्याच्यावर फक्त आम्हीच नाही तर डिपार्टमेंट सुद्धा खूप खुश आहे. म्हणजे इकडे दे. सर. हे बघ, स्वतः गृहमंत्र्यांनी फोन करून सांगितलंय की तुझं इन्स्पेक्टर म्हणून प्रमोशन करायचंय. हे घे. वाघमारे, अहो कॉंग्रॅच्युलेशन. मंजू, खूप खूप अभिनंदन तुझं. पण मंजू, तुला एक गोष्ट सांगायची होती. या प्रमोशनमुळे तुला लगेचच ट्रेनिंग साठी जायला लागणार आहे, उद्याच. त्यामुळे तयारीला लाग. उद्याच?